महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या दृष्टीनं उद्याचा दिवस निर्णायक असणार आहे, कारण उद्या मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीसाठीची सगळी तयारी सज्ज झालेली आहे आणि नेमकी कशी आहे ही तयारी, महाराष्ट्राच्या मतदानाचा जो टक्का वाढलाय त्याबद्दल आपण बोलणार आहोत. मुख्य निवडणूक अधिकारी चोक्लिंगम साहेब आपल्याबरोबर आहे. सर, उद्याचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. कशी तयारी आहे, किती स्टाफ आहे, कशी सगळी यंत्रणा सज्ज झाली? पहिला मी महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांना, मतदारांना भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो. 30 वर्षामध्ये झाले नाही एवढ्या मोठ्या संख्येने आपण येऊन मतदान केले. 5% वाढलेलं आहे, म्हणजे 50 लाख अंदाजित मतदार जास्त मतदान केलेलं आहे. फार मोठा अचिव्हमेंट आपण केलेलं आहे. आपल्याला भारत निवडणूक आयोगाच्या मार्फत मी मनापासून अभिनंदन करतो. आता आपण मतदान दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, कुणाला निवडून दिलेलं आहे, त्या माहिती आम्ही उद्या आपल्याला देणार आहेत. त्यांच्यासाठी फार मोठा तयारी आम्ही केलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे की सर्व आपण मतदान केले, ईव्हीएम ते आपण स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलेलं आहे. उद्या सकाळी 6च्या आसपास ते स्ट्रॉंग रूममधून सर्व कॅन्डिडेटचे एजंट आणि ऑब्झर्व्हरच्या समोर बाहेर काढण्यात येतील आणि 8 वाजता ठीक आपल्याला काउंटिंग सुरू होणार आहे. ते काउंटिंगमध्ये पहिला आपण पोस्टल बॅलेटचा करणार आणि अर्धा तासानंतर म्हणजे 8:30 पासून ईव्हीएमच्या काउंटिंग सुरू होणार. या करण्यासाठी आपल्याला 4200 टीम म्हणजे टेबल आपण पूर्ण स्टेटमध्ये तयार केलंय. म्हणजे 36 जिल्हा, 288 मतदारसंघ आणि 4200 ईव्हीएम टीम मतदान करणे म्हणजे काउंटिंगसाठी तयार आहेत. त्यांच्यासोबत आणखीन 2000 फक्त पोस्टल बॅलेट तपासणीसाठी आपण केलेले आहेत. या वेळेला पोस्टल बॅलेटच्या संख्या वाढलेल्या आहेत, कारण आपल्याला माहिती आहे भारत निवडणूक आयोगाने 2-3 महत्वाचे नवीन सुरू केलेले आहेत. होम वोटिंग, गृहमतदान आपल्याला दिलेलं आहे. गृहमतदान आपल्याला 85 पेक्षा जास्त वय असलेले ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांगासाठी दिलेले आहेत. त्यांना आणि एसेन्शियल सर्व्हिसला सुद्धा दिलेले आहेत. हे दोघं मिळून 1 लाख पेक्षा जास्त पोस्टल मतदान झालेलं आहे. आपल्याला हे माहिती आहे की आपल्या देशाच्या संरक्षणासाठी बॉर्डरमध्ये असलेले लोक, ते सर्व डिफेन्स फोर्सेसच्या सोल्जर्स आहेत, ऑफिसर आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आहेत. त्यांची संख्या आपल्याला शेवटच्या दिवसच कळेल किती आलेले म्हणून. त्या वितरित आपल्या पोलिंग कामासाठी 5 लाख मतदान अधिकारी कर्मचारी आणि तसेच 2 लाख सिक्युरिटीच्या पोलीस सर्व काम केलेलं आहे. त्यांनी सुद्धा मतदान केलेले आहेत. त्यांच्या पोस्टल बॅलेटच्या संख्या 3 ते 4 लाख आहेत. म्हणजे थोडक्यात आपल्याला 4 ते 5 लाख पोस्टल बॅलेटच्या आपल्याला मतदान काउंटिंग करायचे. यासाठी आपण अलग 2000 टेबल, 2000 टीम तयार केले आहेत. पूर्ण तयारी झालेल्या आहेत. आपल्याला 8ला सुरू होऊन 8:30ला सुरू होऊन लवकराच्या लवकर आम्ही आपल्या रिझल्ट देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. इव्हनिंगपर्यंत सर्व काम पूर्ण होतील. पूर्ण संरक्षण व्यवस्थित ठेवलेलं आहे. आपल्या घरी बसून आपण सर्व दूरचित्रवाणीमध्ये आपण पाहू शकतात, कुठेही जाण्याची काही गरज नाही. रिझल्ट पाहण्यासाठी ऑफिशियली results.eci.in या वेबसाईटमध्ये तसेच वोटर हेल्पलाईन ॲपमध्ये सुद्धा आपण पाहू शकतात. पूर्ण ट्रान्सपरंटली होणार आहेत. नक्की सर, जितक्या मोठ्या प्रमाणावर पोस्टल बॅलेटचं तुम्ही सांगताय तोही टक्का वाढलेला आहे आणि त्याचबरोबर लोकांनीही जो प्रत्यक्ष मतदानाचा टक्का आहे तो सुद्धा वाढलेला आहे. काय कारण वाटतात? यावेळेला निवडणूक इतकी रंजक झाली म्हणून मतदान वाढलेलं आहे की निवडणूक आयोगानं खूपच अॅक्युरेट पद्धतीनं सगळ्या गोष्टी व्यवस्थित केलेल्या होत्या म्हणून मतदान वाढलंय? त्या प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी आणखीन एक सांगायचं आहे. फक्त टक्केवारी वाढले नाही, संख्या सुद्धा भरपूर वाढलेल्या आहे. कारण आपल्या माहितीसाठी सांगतो, लोकसभा इलेक्शनपेक्षा 40 लाख मतदार वाढलेले आहेत. तो 5%च्या सोबत या संख्या सुद्धा गृहीत धरलं तर फार मोठा झालेला आहे. आता कारण काय, थोडा अभ्यास करू. कारण म्हणजे पहिला मी आपल्याला सांगायचं की भारत निवडणूक आयोग महाराष्ट्रासाठी विशेष लक्ष दिले होते. आपल्या मुख्य निवडणूक आयुक्त आहे श्री राजीव कुमारजी, भरपूर वेळ दिले आपल्यासाठी. इथे आले होते, इथे वेळ दिले, आढावा घेतले, पुन्हा VC घेतले, मुंबईसाठी विशेष लक्ष घेतले, 2-3 महत्वाचे निर्णय घेतले. पहिला आहे की
150 सोसायटीमध्ये फक्त 150 मतदान केंद्र होते. 1150 आम्ही केलेले आहेत. तो एक मोठा निर्णय झाला आणि हे आपल्या मतदान केंद्रामध्ये काम करणारे साठी काम करणाऱ्या लोकांसाठी फॅसिलिटेशन सेंटर सुरू केले होते. यापूर्वी होते की ते आपण पोस्टला पाठवायचे. आता पर्सनली ट्रेनिंगच्या वेळामध्ये आपण घेतलेलं आहे. आता जनरल वोटिंगमध्ये यायचं असेल तर स्वीप ऍक्टिव्हिटी फार मोठ्या पद्धतीने घेतलेल्या आहेत. म्हणजे आपण गेटवे ऑफ इंडियाकडे एक मोठा कार्यक्रम घेतलाय. प्रत्येक ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन सुद्धा घेतलाय. तो अवेअरनेस प्रोग्राम एक साईडला झाले. परंतु सुविधा म्हटल्यानंतर लोकसभाच्या नंतर म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या म्युनिसिपल कमिशनर साहेबांना डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर म्हणजे जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून घोषित झाले. या वेळामध्ये मुंबईमध्ये सर्व फॅसिलिटीज व्यवस्थित देण्यात आले. महत्वाचे म्हणजे दोन्ही कलेक्टर आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये असलेले सर्व कलेक्टर रॅशनलायझेशन म्हणजे आपल्याला क्यू का लागते. जास्त मतदारांच्या संख्या स्टेशनमध्ये असेल तर जास्त क्यू लागते. त्यासाठी आपण व्यवस्था केल्या. 1350 पेक्षा जास्त मतदार असूनही या दृष्टीने आपण अरेंजमेंट केले. कुठे कुठे 10 पेक्षा पोलिंग स्टेशन होते एक ठिकाणी, त्याला आपण अलग अलग ठिकाणी केलेलं आहे जेणेकरून गर्दी होणार नाही. आणि ह्या व्यतिरिक्त आपल्याला मी सांगतो की पॉलिटिकल पार्टी आहे त्यांनी सुद्धा फार मोठा काम केलंय. त्यांचे आउटरीच सुद्धा जास्त होते. मागच्या म्हणजे पार्लमेंटरी इलेक्शनपेक्षा यावेळेला मोठा होते. मेन क्रेडिट मी लोकांना द्यावं लागतं की निवडणूक आयोगाने एक चांगलं काम केलं की बुधवारमध्ये ठेवलेलं आहे मतदान, जेणेकरून लोकांनी कोणी चुट्टी असा गृहीत धरून जाऊ नये. ते बुधवारमध्ये ठेवले. लोकांनी सुद्धा मोठा प्रतिसाद दिले. तो सर्व घटक निवडणूक आयोग, पार्टी आणि मतदार सर्व मिळून हे अचिव्हमेंट झालेलं आहे. सर, एक खूप महत्वाचा प्रश्न, कारण उद्याच मतमोजणी होणार आहे. सगळ्यांना हुरहुर लागलेली आहे. ते पहिले कल साधारण कधीपर्यंत येतील? आम्ही प्रसारमाध्यम असो, आम्ही लवकर साधारणतः 9-9:30 पर्यंत आमचे कल यायला सुरुवात होतात की अमुक पुढे तमुक पुढे. आपलं काय म्हणणं आहे या संदर्भामध्ये? लीडिंगच्या माहिती यायला आपण सांगितल्याप्रमाणे होऊ शकतात की एक 9:30-10 पर्यंत लीडिंगच्या होऊ शकतात. परंतु ते त्या मतदारसंघाच्यावर अवलंबून आहे. किती छोटा आहे त्यांच्यावर. मोठा आहे तिथे आपण काही सांगू शकत नाही. परंतु काउंटिंग सुरू झाल्यानंतर म्हणजे 8:30ला सुरू झाल्यानंतर आपण 10:30 पर्यंत काही ठिकाणी कोणी लीडिंगला आहे असं पाहू शकतो. परंतु त्या वेळच्या त्या मतदारसंघाच्या साईजवर अवलंबून आहे. सर, मतदान अगदी व्यवस्थित पार पडलेलं आहे. आता राहिला तो दुसरा मतमोजणीचा टप्पा. तो कशा पद्धतीनं यशस्वीरित्या, जसं मतदान यशस्वीरित्या पार पडलंय तसंच उद्याची संपूर्ण प्रक्रिया ही पारदर्शकपणे आणि योग्य पद्धतीनं पार पडली जाईल? नक्की. प्रत्येक ईव्हीएम संबंधित इलेक्शन संबंधित सर्वांच्या समोर करण्यात येतात. पूर्ण सीसीटीव्ही कव्हरेज असतात. प्रत्येक टेबलमध्ये उमेदवारच्या एजंट, काउंटिंग एजंट नेमणूक करतात आणि काउंटिंग एरियामध्ये उमेदवार किंवा उमेदवारच्या प्रतिनिधी आपल्या आरओच्या रिटर्निंग ऑफिसर सोबत बसतात आणि हे सर्व समोरे होतात. आणि आपण मतदान केंद्रामध्ये 17C दिले ते आणून ईव्हीएम मध्ये एवढं मतदान आहेत का ते पाहू शकतात. पूर्ण तयारी झालेल्या आहेत. कसा पोलिंग व्यवस्थित पार पडले तसा काउंटिंग नक्की पार पडणार असं आम्हाला खात्री आहे. आज सकाळी सुद्धा इलेक्शन कमिशनच्या व्हिडिओ कॉन्फरन्स मार्फत ट्रेनिंग आणि मीटिंग झाले. पूर्ण तयारी झाली आहे. व्यवस्थित पूर्ण होईल का? नक्की. धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर आपण बघितलं की निवडणूक आयोगाच्या वतीनं मतमोजणीची तयारी सुद्धा अतिशय भक्कमपणे पार पाडली गेलेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं मतदानाला भरभरून यश मिळालं तसंच मतमोजणीच्या प्रक्रिया सुद्धा यशस्वीरित्या आणि पारदर्शक पद्धतीनं पार पाडल्या जातील. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्रसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.